वर्ष आहे आणि आज मोदीजींनी आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श घालून दिलेत. आज देवेंद्रजी आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श घालून देत आहेत. मला वाटतं यातनं आमच्यासारख्या नवीन पिढीतल्या लोकांना खूप शिकण्यासारखं आहे. आम्ही सगळेजण शिकू द्यायचं. ग्रामविकास खात्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. आर आबांनी या खात्याला एक चांगलं नावाला आणलं होतं. ग्राम स्वच्छता अभियान अशी सारखी योजना आहे ती राबवली होती. लोकव्यापी योजना राबवण्याचा काय तुमचा मानस आहे का या खात्याच्या? नाही, नक्की आता खातं मिळून मला एक 8-10 दिवस झालेले आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही प्लॅन करतो आहे. बाकी खूप काही गोष्टीचं नियोजन करायला अख्ख्या महाराष्ट्राचा विचार करायला लागेल. महाराष्ट्रातले सगळे इनपुट घ्यायला लागतील आणि एक नव्यानं काही योजना आणता येते का, आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या किंवा पक्षाच्या माझ्या श्रेष्ठींच्या माझ्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत, जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्या सगळ्या अपेक्षापूर्तीच्या दिशेनं काय करता येईल याचा एक रोडमॅप तयार करून पुढे जायचा प्रयत्न करू. पालकमंत्रीपद कुठल्या जिल्ह्याचं व्हावं तुम्हाला वाटतं?